नमस्कार, मी दिग्दर्शक अमोल काळे आणि आज मी आणि आमचे 2 पार्टनर मिळून आम्ही चित्रपटाचे लोकेशन बघण्यासाठी आम्ही भूटानला चाललेलो आहे. तर सध्या तुम्ही बघत आहात आम्ही गाडीचं पूजन करत आहोत आणि इथून आम्ही आत्ता पुण्यामधून निघणार आहे. आम्ही त्याच्यानंतर माझे जे गाव आहे करमाळा, करमाळ्यात जाणार आहे. तिथून पुढचा प्रवास करणार आहे. आत्ता भूटानसाठी रवाना होणार आहे आणि येणाऱ्या पुढच्या गमती जमती आम्ही तुम्हाला भूटान देश कसा आहे, कुठनं कसं गेलं, काय केलं. तर सर्वप्रथम आपण पूजा चालू आहे ती पूजा बघूया आणि नंतर आपला पुढचा प्रवास करूया. जावं दिसत नाही. अंधार आहे ना. नमस्कार मंडळी, मी दिग्दर्शक अमोल काळे आणि आत्ता आम्ही सध्या बघत आहे वातावरण कसं आहे. ती रात्रभर अजितभाई यांनी गाडी आणली आणि आमचे बंटी शेट झोपलेले आहेत. तर अशा प्रकारे आम्ही भूटानसाठी निघालेलो आहे आणि वातावरण फुल आहे बघा. असं लोकेशन आम्ही बघत चाललेलो आहे आणि आता तुम्हाला मी आमच्या अजित भाई काय करतात हे धावतो तुम्हाला. सकाळी त्यांची कंडिशन कशी, रात्रभर गाडी आणणार त्यांना कसं वाटतं ते. गाडीचं जाऊ द्या, पण आता गाडी चालवता नाही एवढं दुःख पडलेलं आहे. समोर काहीच दिसत नाही. हात काकडून गेलेत हे बघा. आणि आता काय झालं की अजित भैया गाडी हाणत होते आणि त्यांनी बघा मला सांगितलं की अमोल सर उठा आणि दुःख कसलं पडलेलं आहे ते बघा. गाडीसुद्धा हाणा येणार. तर आपण अजित भैयाला पुन्हा एकदा विचारूया की बाबा तुम्ही गाडी हाणत होता, तुम्हाला कशी तकलीफ झाली गाडी हाणताना. अजित भैया तुम्ही सांगा. लय बेकार तकलीफ झाली, काय सांगायचं तुम्हाला. एवढी तकलीफ म्हणजे काय सांगू नये असं. एवढं दुःख पडलेलं, फुल लाईटला काहीच दिसत नाही. आता त्यामुळे तर गाडी लावली साईडला. समोरचं काहीच दिसत नाही, हे बघून घ्या ना सगळं. आता काहीच दिसत नाही. अजित भैयाना आम्ही 2 जण धावतो की आता हा हायवे रोड आहे मोठा बघा आणि आता तुम्हाला गाड्या दिसत नाहीत बघा, गाड्या चालल्यात ना आता. तर अशा प्रकारे आम्ही भूटानला जाण्यासाठी निघालेलो आहे. तर तुम्ही पाहू शकता कशी सध्या थंडी आहे. तर हे अजित भैया गाडी हाणत आहेत आणि बंटी शेट झोपलेले आहेत. तर बघा आता गाडी आम्ही मेन हायवे रोडवर घेत आहे. बघा आता पूर्ण धुक्याचे सावट पडलेलं आहे आणि पाणी येत आहे. इथं आम्ही बघा चाललेलं आहे.